महाराष्ट्रातला सर्वाधिक लोकप्रिय देव कोणता असेल तर अर्थात गणपती. आणि सर्वाधिक म्हटलं जाणारं स्तोत्र कोणतं असेल तर गणेश स्तोत्र. नारद रचित गणेश स्तोत्र प्रणम्य शिरसा देवम. गणेश जयंतीच्या निमित्तानं गणेश आराधनेचा भाग म्हणून या स्तोत्राचा करेक्ट उच्चार कसा करायचा ते आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये. संस्कृतचं एक वचन आहे, अमंत्रम अक्षरं नास्ति नास्ति मूलम न औषधम अयोग्य पुरुष नास्ति योजकः तत्र दुर्लभः. याचा अर्थ असा की संस्कृतमधलं एकही अक्षर असं नाही की ज्यात मंत्रासारखं सामर्थ्य नाही. पण हे सामर्थ्य केव्हा येईल? जेव्हा त्याचा उच्चार अचूक होईल तेव्हा. मला अनेक लोक येऊन भेटतात आणि विचारतात की मास्टर, आम्ही अमुक तमुक स्तोत्र इतकी वर्ष झाली बोलतोय पण त्यातून काही फलनिष्पत्ती झाली असं आम्हाला वाटत नाही. असं का? तुम्हाला स्तोत्राचं फल मिळत नाही कारण चुकीचे उच्चार करत तुम्ही ते स्तोत्र वर्षानुवर्ष म्हणता. तुम्ही स्तोत्र म्हणता तेव्हा कंपन लहरी तयार होतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आकाशीय ऊर्जेशी फाईन ट्युनिंग करता. ते फाईन ट्युनिंग अचूक जुळलं की मग फलप्राप्ती होते. सोपं करून सांगतो, व्यवहारातलं उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे रेडिओ आहे आणि एखादं चॅनेल 90वर लागतं. मग तुम्ही काय करता? रेडिओचा नॉब फिरवता आणि लाल जो काटा असतो तो परफेक्ट 90वर सेट करता. तसा तो सेट झाला की गाणं अगदी स्वच्छ ऐकायला येतं. पण तुमचा हात हलला आणि तो काटा 90.1 वर गेला तर किंचित खरखर ऐकू येते. 90.2 वर गेला तर खरखर वाढते. 90.3 वर गेला तर खरखर जास्त आणि गाणं कमी. आणि 90.5 वर गेला, 6 वर गेला तर गाणं ऐकूच येत नाही, फक्त खरखर. इथं तुम्ही तो रेडिओचा नॉब आणि तो लाल काटा यांच्या माध्यमातून रेडिओ फ्रिक्वेन्सी बरोबर फाईन ट्युनिंग करता. स्तोत्राच्या बाबतीतही हेच घडतं. तुम्ही उच्चारांच्या माध्यमातून कंपन लहरी तयार करता आणि त्यांच्या माध्यमातून आकाशीय ऊर्जेबरोबर कॉस्मिक ऊर्जेबरोबर फाईन ट्युनिंग करता. हे फाईन ट्युनिंग व्यवस्थित होत नाही, म्हणजे 90.1 90.2 असं होतं. त्यावेळी काय मिळतं तर खरखर. म्हणजे काय तर इच्छित फलप्राप्ती न्यून होते किंवा मिळतच नाही. हे फाईन ट्युनिंग करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे करेक्ट उच्चार आणि त्यातून तयार होणाऱ्या करेक्ट कंपन लहरी. आज तुम्हाला उच्चाराचे फक्त 8 नियम सांगणार आहे. नियम शेकडो आहेत पण आजच्या विषयासाठी फक्त 8 नियम मी वेचून आणलेत. आणि हे नियम सांगतानाही पदांती, अपदांती, चरणांती, पाणिनी वगैरे अवघड संज्ञांना पूर्ण बाजूला सरून सोप्पं करून सांगणार आहे. व्हिडिओ बालवाडी लेवलचा असणार आहे. संस्कृतशी फारसा संबंध आला नाही अशांसाठी हा व्हिडिओ आहे. म्हणून जे संस्कृतचे जाणकार आहेत त्यांनी पाणिनी असं म्हणतो, रंगवर्णाक्षरी असं म्हणते, सातवळेकर तसं सांगतात वगैरे छापाच्या कमेंट करू नयेत. असो, आता जे लेमॅन आहेत पण तरीसुद्धा ज्यांना नियम शिकण्याचा कंटाळा आहे, अनास्था आहे, आळस आहे, ज्यांना संपूर्ण दिवस मोबाईलवर रील बघून वाया घालवायचा आहे, अशी मंडळी त्यांचं हुकमी अस्त्र बाहेर काढणार. अहो कशाला ते उच्चार करेक्टच पाहिजेत, आम्हाला जमतंय तसं म्हणू, देव थोडं सांगायला येतो, असंच म्हणा तसंच म्हणा, आम्ही भावानं म्हणतो, देव तर भावाचा भुकेला, चॅप्टर क्लोज, रील बघणं सुरू. तर बघा, हे जे भाव, भक्ती वगैरे शब्द आहेत ना, हे शब्द फक्त साधूंच्या, संतांच्या, साधकांच्या आणि भक्त श्रेष्ठांच्या तोंडी शोभतात कारण त्यांचे भाव शुद्ध असतात. माझ्या किंवा तुमच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. आपले भाव कसे असतात आपण साध्या साध्या प्रसंगात तपासून बघू शकतो. माझ्याकडे अल्टो आहे, शेजाऱ्यानं मर्सिडीज घेतली, माझ्या मनात कोणते भाव उत्पन्न झाले तपासून बघा.
माझ्या मुलाला 90% मिळाले पण समोरच्याला 98% मिळाले. माझ्या मनात कोणते भाव उत्पन्न होतात तपासा. मी 1 RK राहतो. माझ्या अगदी सख्या भावानं 4 BHK खरेदी केला तर माझ्या मनात कोणते भाव उत्पन्न होतात तपासा. असे अशुद्ध भाव घेऊन आपण दैनंदिन जीवन जगतो. तुम्हाला खरंच वाटतं तुमचे हे असूयेनं भरलेले, ईर्ष्येनं भरलेले, द्वेषानं भरलेले, सुडानं भरलेले सडके भाव देवाला हवे असतील? देव असल्या दळभद्री भावाचा भुकेला असेल? म्हणून भाव भक्ती असल्या जाडजूड शब्दांच्या आड लपू नका. सामने या आणि व्याकरणाचे हे 8 नियम अगदी सोपे नियम आहेत, समजून घ्या. त्यातच तुमचं हित आहे. पहिल्या नियमाकडे वळूया. पहिला नियम स्क्रीनवर दिसतोय. अक्षर पूर्ण असेल तर उच्चार पूर्ण करावा. तुम्हाला हा नियम माहिती आहे. खरं तर सगळे म्हणजे 8च्या 8 नियम तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही त्यांचा व्यवहारात वापर करता किंवा मग करत नाहीत हा भाग बाकी वेगळा. कसं ते बघा. काही शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यांचा बोलीभाषेत आपण कसा उच्चार करतो? मानसी, रचना. पण संस्कृतच्या कंटेक्स्टमध्ये असे उच्चार चालत नाहीत. इथे न पूर्ण आहे म्हणून या शब्दाचा उच्चार मानसी असं न करता मानसी असं करावा. रचना असं न म्हणता रचना असं म्हणायचं आहे. पुढचा शब्द बघा. इथे ल पण पूर्ण आहे, र पण पूर्ण आहे, तरी आपण याचा उच्चार जलचर असं करतो. संस्कृतच्या कंटेक्स्टमध्ये याचा उच्चार जलचर असा करायचा आहे. काही शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. त्यातली काही अक्षरं अर्धी आहेत. यांना हलंत म्हणतात. हलंतांचा उच्चार बाकी अर्धा करायचा आहे. म्हणजे स्मरेत, परम, पठेत असा उच्चार करायचा आहे. स्मरेत, परम, पठेत असा उच्चार इथे करायचा नाही. 2 नियम पूर्ण झाले. सोपे होते. उरलेले 6 नियमसुद्धा असे सोपे आहेत, तुमच्या माहितीचे आहेत. संस्कृत भाषेची लिपी आणि मराठी भाषेची लिपी एकच आहे, देवनागरी. म्हणून आपल्याला संस्कृत येत नसली, समजत नसली तरी ती वाचता येते. आणि जशी आपण मराठी वाचतो तशीच संस्कृत पण वाचतो आणि त्यातून थोडीशी गडबड होते. ही जी थोडीशी गडबड आहे ना, तीच आज आपण या 8 नियमांच्या माध्यमातून दुरुस्त करणार आहोत. पुढच्या नियमाकडे वळू. नियम 3. ऱ्हस्व अक्षराचा उच्चार ऱ्हस्व करावा. बघा, इथे काही शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. नि ऱ्हस्व आहे म्हणून निवास असा उच्चार करायचा नाही, निवास. ऱ्हस्वनी म्हणून उच्चार ऱ्हस्व. दिशा असं म्हणायचं नाही, दिशा असं म्हणायचं आहे. इथे काही दीर्घ अक्षरं दिसत आहेत. पूजा असं म्हणायचं नाही, पूजा. पू दीर्घ आहे. दूध, दूध. सूर्य असं म्हणायचं नाही, सूर्य. 4 नियम संपले. सगळे नियम सोपे होते. हे जे 8 नियम आपण बघतोय ते फक्त गणपती स्तोत्रालाच लावायचे असं नाही, तर तुम्ही दैनंदिन जीवनात जे कोणतं स्तोत्र म्हणत असाल, मग ती रामरक्षा असेल, हनुमान वडवान स्तोत्र असेल, कालभैरव स्तोत्र असेल, जे कोणतं स्तोत्र म्हणत असाल त्या प्रत्येक स्तोत्राला तुम्ही हे नियम लावायचे आहेत आणि त्याचं फाईन ट्युनिंग करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इच्छित फलप्राप्ती मिळेल. आता पुढचा नियम बघू. या शब्दांचा उच्चार मराठी भाषक अगदी योग्य प्रकारे करतात. कुणीही पुण्य, भव्य असे उच्चार करत नाही, तर पुण्य, भव्य असाच उच्चार केला जातो. नियम असा आहे की ज्या ज्यावेळी जोडाक्षर येईल त्या जोडाक्षराचा आघात अगोदरच्या शब्दावर घ्यायचा आहे. म्हणून पुण्य असं म्हणायचं आहे, भव्य असं म्हणायचं आहे. आता एक शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. यात इंग्रजी एस सारखं काहीतरी दिसतंय. याला म्हणायचं अवग्रह. जेव्हा अवग्रह येईल त्यावेळी तो ज्या स्वरावर आहे त्या स्वराचा उच्चार लांबट करायचा आहे. कसं ते बघा. थेची आपण फोड करूया. ए या स्वरावर अवग्रह आला आहे म्हणून एचा उच्चार लांबट करायचा आहे. ग्रंथेस्मिन, ग्रंथेस्मिन असं म्हणायचं नाही, ग्रंथेस्मिन. आणि हा अवग्रह संस्कृत श्लोकांमध्ये तुम्हाला अनेक वेळा सापडेल. समजा या शब्दामध्ये अवग्रह नसता
तर तुम्ही त्याचा उच्चार केला असता सोपी. पण अवग्रह आहे म्हणून सोची आपण फोड करूया. ओ या स्वरावर तो अवग्रह आलेला आहे म्हणून ओचा उच्चार थोडासा लांबट करायचा आहे. सोपी. 6 नियम संपले. खरं तर हे सगळे नियम श्री राधा रचित गणेश स्तोत्र या व्हिडिओमध्ये विस्ताराने दिलेले आहेत. पण त्या व्हिडिओला तुमचा प्रतिसाद अगदी अल्प मिळाला म्हणून हा व्हिडिओ नव्यानं बनवावा लागतोय. आता पुढच्या नियमाकडे वळू. पुढचे 2 नियम आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत, कारण याच नियमांमध्ये आपण सर्रास चूक करतो. याला अनुस्वार म्हणतात आणि याला विसर्ग म्हणतात. तर यांचा उच्चार करा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणणार मास्टर यांचा काय उच्चार होतो का? बरोबर आहे, यांचा उच्चार होत नाही कारण ती चिन्ह आहेत आणि ती स्वराश्रित आहेत. स्वराश्रित म्हणजे ज्या स्वरावर त्यांचं अवलंबून आहे त्या स्वराप्रमाणे त्यांचा उच्चार होतो. आणि आपण नेमकी इथेच चूक करतो. आपण स्वर वगैरे काही बघत नाही. दिसला अनुस्वार की टाकला म आणि दिसला विसर्ग की टाकला आहा. त्यातून काय गंमत होते ते बघा. हे शब्द स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. शाळेत असताना आपण बाराखडी शिकलेली असते, अ आ इ ई अम आहा. याच्यामुळे बऱ्याच जणांचा असा समज होतो की विसर्ग आला की आहा असा उच्चार करून टाकायचा. मग ते कसं उच्चार करतात? देव ह, माला ह, कवी ह, नदी ह, शंतनू ह, वधू ह, गई भैस पाणी में. सगळे उच्चार चुकले. मगाशी मी शब्द वापरला स्वराश्रित, म्हणजे कोणत्या स्वरावर त्याचं अवलंबन आहे ते पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे आणि त्या स्वराप्रमाणे त्यांचा उच्चार करायचा आहे. कसं ते बघा. आता देवमध्ये वची आपण फोड करू. अ या स्वरावर विसर्ग आला आहे म्हणून याचा उच्चार करायचा देवह. मालामध्ये लाची फोड करू. आ या स्वरावर विसर्ग आला आहे म्हणून उच्चार करायचा आहे मालाहा. देवमध्ये अवर अ अह देवह आणि मालामध्ये आवर आ आहा म्हणून मालाहा. आता पुढचा शब्द बघू. वीची फोड करूया. रस्वई म्हणून उच्चार होईल कवीही. उच्चार फार लांबवायचा नाही, रस्व आहे कवीही. पुढचा शब्द दीची फोड करू. दीर्घई म्हणून नदीही. उच्चार थोडासा लांबवायचा आहे कारण ई दीर्घ आहे. पुढचा शब्द नूची फोड. रस्व उ म्हणून शंतनुहू आणि वधूमध्ये दीर्घ उ आला आहे म्हणून वधूहू. समजा मी तुम्हाला एक शब्द दिला आणि याचा उच्चार करा असं सांगितलं तर तुम्ही कसं करणार? दुहू. बरोबर आहे. पण याच्या पुढे एक अक्षर मी जोडतो. आता उच्चार कसं करणार? मराठी भाषक हा उच्चार चुकवणार नाहीत, ते बरोबर करतील. दुःख. पण समजा एखादा तामिळ माणूस संस्कृत शिकतोय किंवा एखादा अमेरिकन इटालियन माणूस संस्कृत शिकतोय आणि त्याला पुढचे नियम माहिती नाहीत, फक्त एवढा एकच नियम माहिती आहे आता जो शिकवला तो, तर तो या शब्दाचा उच्चार कसा करेल? दुःख. उच्चार चुकला. का चुकला? कारण नियम क्रमांक 7ला काही पोटनियम आहेत, 3 पोटनियम आहेत, ते त्याला माहीत नाहीत. तर ते पोटनियम पण आता आपण जाणून घेऊ. पहिला पोटनियम, विसर्गाच्या पुढे क आणि ख ही अक्षर आली तर विसर्गाचा उच्चार अर्धा करायचा. दुःख असं करायचं नाही. दुःख. उषः काल नाही, उषक काल. विसर्गाचा उच्चार अर्धा करायचा आहे. पुढचा पोटनियम, विसर्गाच्या पुढे प आणि फ आलं, विसर्गाच्या पुढे प आणि फ आलं तर तोंडातून फुंकणीनं हवा सोडल्यासारखा उच्चार करायचा आहे. बघा, मनपूर्वक, पुन्हा पुन्हा ओठामधून फुंकणीनं हवा सोडल्यासारखी हवा सुटते. पुढचा पोटनियम, विसर्गाच्या पुढे स श श यापैकी काय आलं तर या अक्षरांचा उच्चार अर्धा करायचा. म्हणून
दुःशासन असं म्हणायचं, दुःशासन असं नाही, दुःसह असं नाही, दुःसह, सचा उच्चार अर्धा. आता या नियमांचा वापर नैमित्तिक जीवनात कसा करायचा त्यासाठी 2 उदाहरणं देतो व्यवहारातली. या 2 वाक्यांबरोबर आपली नेहमी गाठ पडते. याचा उच्चार नमः शिवाय असा केला जातो. रूढ पद्धतीने याचा उच्चार नमः शिवाय असा केला जातो. पण आपल्याला फाईन ट्युनिंग करायचं आहे. शिवाय तुम्ही वास्तुवेद कॉलेजचे विद्यार्थी आहात, तुम्हाला नियम माहिती आहेत, म्हणून तुम्ही नियमाप्रमाणे उच्चार करायचा आहे. नियम काय? विसर्गाच्या पुढे श आला तर शचा उच्चार अर्धा करायचा आहे. म्हणून हे वाक्य नमः शिवाय असं होईल. नमः शिवाय असं नाही, नमः शिवाय. पुढचं वाक्य बघा. हे वाक्य अनेकदा आपल्या पुरोहिताच्या तोंडून वगैरे आपण ऐकतो आणि ती मंडळी जनरली ओम शांतीही 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 असा करतात. त्यांना तो करू दे. आपल्याला फाईन ट्युनिंग करायचं आहे म्हणून आपण नियमाप्रमाणे उच्चार करायचा आहे. नियम काय? विसर्गाच्या पुढे श आला म्हणून विसर्गाचा उच्चार अर्धा श करायचा. विसर्गाच्या पुढे श आला, विसर्गाचा उच्चार अर्धा श करायचा आहे. आणि हा विसर्ग शेवटी आहे तो कोणत्या तरी स्वरावर अवलंबून आहे. तो स्वर कोणता आहे ते बघायचं आहे. इथे ईवर आहे, ऱ्हस्व ईवर, त्या स्वराप्रमाणे त्याचा उच्चार करायचा आहे. म्हणून ह्या वाक्याचा उच्चार असं होईल, ओम शांती शांती शांतीही. शांतीही असा लांबवायचा नाही, शांतीही. ओम शांती शांती शांतीही. येते मजा? आता शेवटचा नियम. आता अनुस्वारांचा उच्चार जाणून घेऊ. मराठीमध्ये दिसला अनुस्वार की टाकला म असं आपण करतो, पण संस्कृतमध्ये तसं चालत नाही. संस्कृतमध्ये अनुस्वाराचा नियम असा आहे की अनुस्वाराचा लोप करायचा, म्हणजे अनुस्वार खोडायचं आणि त्याच्या जागी अनुनासिक आणायचं. आता हे अनुनासिक म्हणजे काय? तुम्हाला हा तक्ता दिसतोय. या तक्त्यामध्ये या कॉलममध्ये जे दिसत आहेत यांना म्हणायचं अनुनासिक. क ख ग घ. आता याचा उच्चार सरळ करता येत नाही म्हणून शंकर मधला शचा उच्चार लांबवायचा. शंकर हा जो ध्वनी आहे ना, हा ध्वनी म्हणजे हे अनुनासिक. पुढचं च छ ज झ ञ. बघा मराठीमध्ये आपण च छ असे उच्चार करतो, पण संस्कृतमध्ये चला थोडा य लागला अशा पद्धतीने उच्चार करायचे. च छ ज झ ञ. ट ठ ड ढ न वगैरे. अनुस्वराच्या जागी अनुनासिक आणायचे, म्हणजे कुठलाही अनुनासिक उचलायचं आहे. हे 5 अनुनासिक आहेत, कुठलाही उचलायचं आणि रँडमली तिथे टाकायचं असं आहे का? तर तसं नाही. त्यासाठी काही नियम आहेत. उदाहरण देतो. शब्द आहे गंगा. नियम असा आहे की अनुस्वार खोडायचा आहे आणि अनुनासिक आणायचं आहे. कोणता अनुनासिक इथे बसवायचं आहे हे ठरवणार हे व्यंजन. अनुस्वाराच्या पुढे कुठलं व्यंजन आले ते बघायचं, ते व्यंजन या तक्त्यामध्ये शोधायचं. बघा मला हे इथं सापडलं. या गटाचं अनुनासिक आहे हे, म्हणून हे अनुनासिक मी इथे टाकलं, गंगा. आणखीन एक उदाहरण घेऊ. अनुस्वार खोडायचा आहे आणि इथे अनुनासिक आणायचं. अनुनासिक ठरवणार हे वर्ण, हे शोधायचे तक्त्यामध्ये. मला ते इथे सापडलं आणि या गटाचं अनुनासिक आहे न, म्हणून हा शब्द होईल दंड. बघा मराठीत आपण लहान न वापरतो, न नळातला, पण संस्कृतमध्ये मोठा न येतो, दंड. उच्चारांमध्ये किती फरक पडतो ते बघा. अनुस्वाराचा हा नियम फक्त शब्दांमध्येच लावायचा का? तर नाही, वाक्यांमध्ये सुद्धा तर लावायचा. 2 वाक्य घेतो. रूढ पद्धतीने याचा उच्चार होईल दिसला टिंब टाकला म, म्हणून शुभम करोती. आणि नियमाप्रमाणे याचा उच्चार होईल अनुस्वराचा लोप करायचा, अनुनासिक आणायचं. अनुनासिक हे व्यंजन ठरवेल. क शोधायचं कुठे आहे ते, इथे सापडलं.
म्हणून हे अनुनासिक इथे टाकायचं आहे. वाक्य होईल शुभं करोति. आणखीन एक उदाहरण घेऊ. रूढ पद्धतीनं टिंबाच्या जागी म येईल. इयम टीका. आणि नियमाप्रमाणे अनुस्वाराचा लोप होईल, त्याच्याऐवजी अनुनासिक येईल. अनुनासिक हे वर्ण ठरवेल. बघायचं कुठे? इथे सापडलं. या तक्त्याचं अनुनासिक आहे न, ते इथे टाकलं. वाक्य होईल इयन टीका. बघा, म हे ओष्ठ आहे. ओष्ठ म्हणजे त्याचा उच्चार करताना फक्त ओठांची हालचाल होते, जिभेची हालचाल होत नाही. इयम टीका. पण न हे तालव्य आहे, म्हणजे नचा उच्चार करताना जीभ उलटी फिरते 90 अंशामध्ये आणि टाळूला लागते. इयन टीका. जिभेच्या हालचालीमध्ये इतका फरक पडत असेल तर कंपन लहरींमध्ये किती फरक पडत असेल विचार करा. म्हणून मगातपासून मी तुम्हाला फाईन ट्युनिंग असं सांगतोय ना, तर ते फाईन ट्युनिंग म्हणजे काय ते या वाक्यातून तुम्हाला स्पष्ट होईल. हा जो उच्चार आहे इयन टीका, हा करेक्ट उच्चार आहे. म्हणजे चॅनलच्या भाषेत बोलायचं तर बरोबर 90चा हा उच्चार आहे. गाणं स्पष्ट ऐकायला येणार. आणि हा जो उच्चार आहे इयम टीका, हा 90.1 90.2चा उच्चार आहे. म्हणजे काटं हल्ल्यानंतरचा उच्चार आहे. थोडीशी खरखर ऐकू येणार. हा तक्ता बघितला तर आणखीनही काही वर्ण तुम्हाला दिसतील लाल रंगाचे. आता हे वर्ण जर अनुस्वाराच्या समोर आले तर अनुस्वारांचा उच्चार कसा करायचा ते आता पुढे बघू. या वर्णांना अवर्गीय व्यंजनं असं म्हणतात. अवर्गीय म्हणजे काय? का म्हणायचं त्यांना तसं? कारण त्यांचा समावेश यापैकी कोणत्याच गटात करता येत नाही. बघा, हे विशिष्ट गट विशिष्ट व्यंजनांचे पडलेले आहेत. त्याचं कारण असं की त्यांची उच्चाराची पद्धत एक समान आहे. म्हणजे समजा क ख ग घ हे व्यंजन असतील तर यांचा उच्चार जिव्हामूलीय म्हणजे जिभेच्या मुळापासून किंवा कंठापासून होतो, म्हणून त्यांना जिव्हामूलीय म्हणतात. आणि त्यांचा एक गट पडला आहे. समजा ट ठ ड ढ हे जे वर्ण आहेत, हे व्यंजन आहेत, यांचा उच्चार तालव्य म्हणजे त्यांचा उच्चार करताना जिभेची हालचाल अशी 90 डिग्रीने होते. जीभ अक्षरशः उलटी फिरते आणि टाळूला लागते, म्हणून यांना म्हणायचं तालव्य. प फ ब भ यांचा उच्चार करताना जिभेची हालचाल होत नाही, फक्त ओठांची हालचाल होते, म्हणून त्यांना ओष्ठ म्हणायचं. पण जे हे लाल रंगातले जे वर्ण आहेत, व्यंजनं आहेत, यांचा उच्चार करताना असे काही स्पेसिफिक नियम लावता येत नाहीत, म्हणून त्यांना अवर्गीय व्यंजनं असं म्हणतात. आता या अवर्गीय व्यंजनांचा उच्चार कसा करायचा? य ल आणि व अनुस्वाराच्या समोर आलं तर तिथे अनुनासिक य, अनुनासिक ल आणि अनुनासिक व यांचा उच्चार करायचा आहे. उदाहरण देतो. संयम. अनुस्वाराच्या समोर य आलंय, म्हणून इथे अनुनासिक यचा उच्चार करायचा आहे. संयम. संयम असं नाही करायचं, संयम. अनुस्वाराच्या समोर ल आलाय, म्हणून अनुनासिक ल टाकायचं आहे. उच्चार होईल संलग्न. हा शब्द आहे. अनुस्वाराच्या समोर व आलाय, म्हणून अनुनासिक वचा वापर करायचा आहे. उच्चार होईल संवत्सर. संवत्सर असं म्हणायचं नाही, संवत्सर. या अनुनासिक य ल वचा उच्चार करण्यासाठी एक सोपी टीप देतो. वीणा किंवा कोणत्याही तंतुवाद्याची तार छेडल्यानंतर शेवटी जी आस उरते ती आस म्हणजे या अनुनासिक य ल वचा उच्चार. थोडक्यात वीणेची तार झंकारल्यासारखा उच्चार व्हायला पाहिजे. संयम असं नाही तर संयम. इथपर्यंतची व्यंजनं आपण बघितली. अजूनही काही व्यंजनं शिल्लक आहेत. या व्यंजनांबद्दल पाणिनी सांगतात की रेफुष म्हणाव स्ववर्णाह न संती. म्हणजे काय तर या मंडळींना अनुनासिक नाही. आता अनुनासिक नसेल आणि जर ही मंडळी अनुस्वाराच्या समोर आली तर मग काय टाकायचं? अनुस्वार कसं रिप्लेस करायचं? तर रूढ पद्धतीनं ते रिप्लेस करायचं. म्हणजे कसं?
यापैकी कोणीही अनुस्वाराच्या समोर आलं तर अनुस्वाराचं रिप्लेसमेंट अनुनासिक व नी करायचं. उदाहरण घेतो. अनुस्वाराच्या समोर श आलाय म्हणून इथे अनुनासिक व टाकायचा आणि उच्चार करायचा आहे संशय. संशय असा उच्चार करायचा नाही, संशय. आणखीन एक शब्द. अनुस्वाराच्या समोर स आलाय म्हणून इथे अनुनासिक वचा वापर करायचा आणि उच्चार करायचा आहे संस्कृत. संस्कृत असा उच्चार करायचा नाही, संस्कृत. आणखीन एक शब्द. अनुस्वाराच्या समोर ह आला म्हणून अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक व टाकायचं आहे. उच्चार होईल सिंह. यूट्यूबवर अनेक ज्योतिषी मंडळी सिंहरास सिंहरास असा उच्चार करताना तुम्हाला दिसतील. चुकीचा उच्चार आहे. उच्चार होईल सिंह. अशा प्रकारे 8ही नियम सांगून झालेले आहेत. आता या नियमांचा प्रॅक्टिकल वापर म्हणजे आज जे आपण स्तोत्र सिलेक्ट केले गणेश जयंतीनिमित्त, त्या स्तोत्रामध्ये या सूत्रांचा, या नियमांचा वापर कसा करायचा आणि त्याचे उच्चार कसे करेक्ट करायचे ते पुढे बघू. श्री गणेशाय नमः. पहिली ओळ, पहिला शब्द जोडाक्षर आहे म्हणून किंचित आघात येईल. प्रणम्य असा उच्चार करायचा नाही, प्रणम्य. पुढचा शब्द र पूर्ण आहे म्हणून शिरसा असं म्हणायचं नाही, शिरसा. पुढचा शब्द देवम, अनुस्वार आला. दिसला अनुस्वार टाकला म असं करायचं नाही, कारण आपल्याला फाईन ट्युनिंग करायचं आहे म्हणून नियम लावायचे आहेत. नियम असा आहे की अनुस्वाराचा लोप करायचा आहे आणि त्याच्या जागी अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवणार हे अक्षर तक्त्यामध्ये शोधायचं आहे आणि त्या तक्त्याचं अनुनासिक इथे टाकून द्यायचं आहे. म्हणून देवं गौरी. आता इथे पुन्हा अनुस्वार आला, शिवाय हे जोडाक्षर आहे, किंचित आघात, अनुस्वाराचा लोप करायचा आहे. नियम असा आहे की अनुस्वाराच्या पुढे व आलं तर अनुनासिक वचा वापर करायचा आहे, विणेची तार झंकारल्यासारखा. गौरी पुत्रं. संपूर्ण ओळ. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम. आता इथे मचा उच्चार होणारच नाही का? तर होईल. जर तुम्ही ओळ तोडणार असाल, पॉज घेणार असाल तर शिरसा देवम पॉज गौरी पुत्रं असं म्हणता येईल. पण ओळ सलग घेणार असाल तर बाकी शिरसा देवं गौरी पुत्रं असं म्हणावं लागेल. जोडाक्षर आहे, किंचित आघात. अनुस्वार आलं. अनुस्वार आला की सावध व्हायचं आहे, सरळ बॅटेने खेळायचं आहे. बॅट आडवी टाकून चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न करायचा नाही, आऊट होणार. नियम लावायचा. अनुस्वाराच्या पुढे स आला म्हणून नियमाप्रमाणे इथे अनुनासिक व जाईल. जोडाक्षर आहे त्याचा आघात येईल. अनुस्वार आला, अनुस्वाराच्या पुढे आ हा स्वर आहे म्हणून इथे मचा उच्चार होईल. विसर्ग आला, सावध व्हायचं आहे. नियम असा आहे की विसर्गाच्या पुढे क किंवा ख आलं तर विसर्गाचा उच्चार अर्धा करायचा, ठसका लागल्यासारखा. मगाशी नियम सांगताना ठसका लागल्यासारखा हा शब्द वापरायला मी विसरलो होतो. आयुकामार्थ असा उच्चार करायचा आहे. बरीच मंडळी आयुः कामार्थ असा उच्चार करतात. त्यांना वाटतं की आपण स्पष्ट करतोय म्हणजे छान करतोय, पण खरं तर ते अयोग्य असतं. पुढचा शब्द जोडाक्षराकडे लक्ष द्या. दला ध लागला आहे, द अर्धा आहे आणि ध पूर्ण आहे म्हणून उच्चार करतानाही सिद्धये असाच करायचा आहे. बरीच मंडळी असा उच्चार करतात, तो योग्य नाही. पूर्ण ओळ. भक्तावा संस्मरे नित्यम आयुकामार्थ सिद्धये. पुढची ओळ पटापट करूया. अनुस्वार आला, नियमाप्रमाणे इथे अनुनासिक व येईल. आघात येईल, किंचित किंचित आघात येईल. इथे येईल न्य, किंचित आघात येईल. इथे येईल न. प्रथमं वक्रतुंडञ्च एकदन्तं द्वितीयकं. पुढची ओळ अनुस्वार काढा. किंचित आघात घ्या, अनुस्वार खोडायचा आहे. इथे अनुनासिक आणायचं, अनुस्वार खोडायचा.
अनुनासिक आणायचं, किंचित आघात घ्यायचा आहे, अनुनासिक आणायचं आहे. आता उच्चार करायचा आहे. तृतीयं कृष्ण पिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम. पुढची ओळ पटापट आपण अनुस्वार खोडतोय. लंबोदरं पंचमंच षष्ठं विकटमेव च. इथे चचा उच्चार चला य लागल्यासारखा, म्हणजे च असा करायचा आहे, च असा करायचा नाही. पुढची ओळ किंचित आघात, किंचित आघात, किंचित आघात, अनुस्वाराच्या जागी न, किंचित आघात, न. इथे अवग्रह आलं म्हणून आ या स्वरावर त्याचं अवलंबन आहे, म्हणून आचा उच्चार थोडासा लांबट करायचा आहे. तथाष्टमम नाही, तथाष्टमम. आता पूर्ण ओळ. सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम. पुढची ओळ अनुसार खोडून घेऊ, किंचित आघात. आता उच्चार करूया. नवमं भालचंद्रंच दशमं तु विनायकम. इथे चूक काय होते बघा. तू ऱ्हस्व आहे, वी पण ऱ्हस्व आहे आणि ना दीर्घ आहे. तू आणि वी मध्ये जर तुम्ही गॅप दिलात तर तूचा उच्चार दीर्घ होतो. दशमंतु विनायकम असा उच्चार करायचा नाही. तू नंतर विनायकम तुम्ही लगेच उचललत आणि नाचा उच्चार दीर्घ केलात की तू आपोआप ऱ्हस्व होतो, वी पण ऱ्हस्व होतो आणि ते छान मीटरमध्ये बसतं. दशमंतु विनायकम. एकादशं गणपतीं द्वादशंतु गजाननम. अशा प्रकारे आपलं गणपती स्तोत्र पूर्ण झालेलं आहे. तुम्ही म्हणणार मास्टर आणखीन काही ओळी शिल्लक आहेत. ज्या ओळी शिल्लक आहेत ना त्या फलश्रुतीच्या ओळी आहेत आणि त्या तुम्हीच करेक्ट करायच्या आहेत. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. पालकांनी आपल्या मुलांना हे स्तोत्र योग्य प्रकारे म्हणण्याची सवय लावावी. आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावर जे जे हवं असतं ते त्यांना प्राप्त होईल. फलश्रुती नारदानं सांगितलीच आहे. विद्यार्थी लप्ते विद्या म्हणजे विद्यार्थी दशेत त्यांचं विद्यार्जन चांगलं होईल. धनार्थी लप्ते धनम म्हणजे शिक्षण संपल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायात ते सेटल होतील, त्या योगे अर्थार्जन चांगलं होईल. पुत्रार्थी लप्ते पुत्रम म्हणजे त्यांचे विवाह योग्य वेळी होतील, संसार मार्गी लागेल, त्यांना संततीची प्राप्ती होईल. आणि मोक्षार्थी लप्ते गतिम म्हणजे आयुष्याच्या अंताला त्यांना गती मिळेल, मोक्ष मिळेल. हे नारदाचं वचन आहे आणि श्री गणेशाच्या कृपेनं ते नक्की फळाला येईल. राधे राधे.